नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4थी पेपर 1 मराठी व गणित यातील विभाग 2 गणित यातील संख्याज्ञान या घटकातील 8 सम व विषम संख्या, मूळ व संयुक्त संख्या, वर्ग संख्या यांचा व्यवसाय आज आपण सोडवणार आहोत. पहा, सम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना सम संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 8, 124, 5068 इत्यादी सर्व संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. 2 ने निशेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो आणि बाकी 0 येते. त्या सर्व संख्यांना सम संख्या असे म्हणतात. पुढे आहे विषम संख्या. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असतो त्या सर्व संख्यांना विषम संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 9, 71, 823, 9025 या सर्व संख्यांच्या एकक स्थानी इथे 9 आहे, इथे 1, इथे 3, 5 या संख्या आहेत म्हणून, आणि या सर्व संख्यांना 2 ने भागल्यास निशेष भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही, बाकी 0 येत नाही, बाकी 1 उरते. त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. पहा, 2 किंवा अनेक सम संख्यांची बेरीज सम संख्याच येते. 2 सम संख्यांची वजाबाकी पण सम संख्याच येते. 1 सम व 1 विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी विषम संख्या येते. पहा, इथे आहे 12 ही सम संख्या आहे आणि 9 ही विषम संख्या आहे. मग सम आणि विषम संख्यांची बेरीज ही विषम संख्याच येते. आणि पुढे 15 ही विषम संख्या आहे, 4 सम संख्या आहे, मग विषम आणि सम संख्यांची वजाबाकी ही विषम संख्याच येते. पुढे आहे 2 विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी सम संख्या येते. 2 सम संख्या असतील तर त्यांची बेरीज आणि वजाबाकी सम संख्या येते. तेव्हा 19 आणि 11 ह्या 2 विषम संख्या आहेत, त्यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं सम संख्या 30, आणि त्यांचीच वजाबाकी केली 2 विषम संख्यांची तर सम संख्याच मिळते. म्हणजे विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी सम संख्या असते. हा 2 सम आणि 1 सम व 1 विषम संख्यांचा गुणाकार सम संख्या येतो. पाहू, 8 गुणिले 6 गुणिले 8. 6 आणि 8 ह्या 2 सम संख्या आहेत, त्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला सम संख्याच मिळते. इथे 9 ही विषम संख्या आहे, 4 ही सम संख्या आहे, मग सम आणि विषम संख्यांचा गुणाकार हा आपल्याला सम संख्याच मिळतो. 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच येते. पहा, इथे 7 आणि 5 ह्या 2 विषम संख्या आहेत, त्यांचा गुणाकार केला तर आपल्याला विषम संख्याच मिळते. पहा, एकूण सम संख्या आणि एकूण विषम संख्या. पहा, एक अंकी सम संख्या 4 आहेत आणि एक अंकी विषम संख्या 5 आहेत. 2 अंकी सम संख्या 45 आहेत, विषम संख्या पण 45 आहेत. 3 अंकी सम संख्या 450 आहेत आणि विषम संख्या पण 450 आहेत. 4 अंकी सम संख्या 4500 आहेत आणि विषम संख्या पण 4500 आहेत. 5 अंकी सम संख्या 45,000 आहेत आणि विषम संख्या पण 45,000 आहेत. आणि 6 अंकी सम संख्या 4,50,000 आणि एकूण विषम संख्या 4,00,000
50,000 आहेत. पुढे आहे उदाहरण 1. 9,746 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या येईल? पहा, यामध्ये 9,746 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला विषम संख्या येईल असं विचारलेलं आहे. पहा, 9,746 ही संख्या आहे. मग एकक, दशक, शतक आणि हजार. स्थानिक किंमत विचारले. एकक घराची स्थानिक किंमत ही 6ची 6, 4 दशक आहेत म्हणून हे 40, 7 शतक आहे 7 शतक, इथं त्याची स्थानिक किंमत 700, 9 हजार आहेत म्हणून 9ची स्थानिक किंमत 9,000. यामध्ये पहा, पर्याय क्रमांक 1 आहे 9, 2 आहे 7, 3 आहे 6 आणि 4 आहे यापैकी नाही. पहा, इथे 9ची स्थानिक किंमत 9,000, 7ची 700, 4ची 40 आणि 6ची स्थानिक किंमत आहे 6. वरीलपैकी कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या येत नाही. इथं शेवटी 0 आहे म्हणजे ती सम संख्या आहे. ही पण 6 सम संख्या आहे म्हणून कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत ही आपल्याला विषम संख्या येत नाही. पुढे आहे उदाहरण 2. स ही एक विषम संख्या आहे. स ही एक विषम संख्या आहे तर त्या पुढची दुसरी विषम संख्या कोणती? पहा, एक विषम संख्येनंतर दुसरी विषम संख्या ही 2च्या फरकाने येत असते. पहा, स ही एक विषम संख्या आहे तर दुसरी विषम संख्या येईल मग अजून 2च्या टप्प्याने. त्याच्या पुढची विषम संख्या येईल 4च्या टप्प्याने. आपल्याला दुसरी संख्या ही एक आपल्याला विचारलंय स ही एक विषम संख्या आहे त्या पुढची दुसरी विषम संख्या कोणती? विषम संख्या अनुक्रमेने 2 ने वाढत जातात. मग स अधिक 2 आणि स अधिक 4. मग ही आपल्याला स अधिक 4 म्हणजे या 2च्या पटनी, पहिली वाढली तर 2च्या पटनी वाढेल आणि दुसरी वाढेल ती 4च्या पटीने वाढेल म्हणजे स अधिक 4 बरोबर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे मूळ व संयुक्त संख्या. ज्या संख्येचा ती संख्या व 1 या व्यतिरिक्त कोणताही अवयव असू शकत त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्येचा 1 आणि ती संख्या या व्यतिरिक्त कोणताही अवयव नसतो किंवा ज्या संख्येला 1 आणि ती संख्या या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. आणि ज्या संख्येचे ती संख्या व 1 या व्यतिरिक्त आणखी काही अवयव असू शकतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजेच 1 आणि ती संख्या सोडून इतरही दुसऱ्या संख्यांनी ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. संयुक्त संख्यांनाच आपण आयती संख्या पण म्हणत असतो. पहा, 1 ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. पहा, सम असून मूळ असणारी एकमेव संख्या आहे 2. 2 व्यतिरिक्त सर्व मूळ संख्या विषम असतात. पहा, पुढे आहे
1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या व 74 संयुक्त संख्या आहेत. किती आहेत? 25 मूळ संख्या आणि 74 संयुक्त संख्या आहेत. उदाहरण 1. 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज किती? 11 ते 20 पर्यंत 6 संयुक्त संख्या आहेत. त्याच्यामध्ये 12, 14, 15, 16, 18 आणि 20 त्यांची बेरीज येते 95. पर्याय क्रमांक 2 आहे. पुढे आहे उदाहरण 2. 40 ते 58 संख्यांच्या दरम्यान येणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान मूळ संख्यामधील फरक किती आहे? पहा, 40 ते 58च्या दरम्यानची लहान मूळ संख्या आहे 40 नंतर लगेच येणारी 40 ही संयुक्त संख्या आहे आणि त्याच्यानंतर लगेच येणारी 41 ही लहान मूळ संख्या आहे आणि त्याच्यानंतर 58 पर्यंत 53 ही दुसरी मोठी, या दोन्हींच्या दरम्यानामधली मोठी मूळ संख्या आहे. मग यांची जर वजाबाकी केली तर उत्तर येतं 12. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे वर्ग संख्या. पहा, वर्ग संख्या म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे, त्याला आपण वर्ग म्हणतो. साधारणतः 1 ते 15 पर्यंतचे वर्ग विद्यार्थ्यांना माहीत असावेत. पहा, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100 आणि 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196 आणि 15 चा वर्ग 225. पहा, नैसर्गिक संख्यांच्या वर्गांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. पुढे आहे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1, 4, 5, 6, 9 व 0 यापैकी एक अंक असू शकतो. 2, 3, 7, 8 हे अंक नसतात. पहा पुढे, पूर्ण संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक असल्यास दशक स्थानी 2 हा अंक असतो. उदाहरणार्थ 35 चा वर्ग आहे 1225. उदाहरणार्थ 1 ते 20 पर्यंतच्या वर्ग संख्यांची बेरीज किती? पहा, 1 ते 20 पर्यंत वर्ग संख्या आहेत 4, 1, 4, 9 आणि 16. त्यांची बेरीज होते 30. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पहा पुढे आहे व्यवसाय 9 आपण सोडवणार आहोत. प्रश्न पहिला आहे 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी कोणता अंक असलेल्या प्रत्येकी 5 मूळ संख्या आहेत? पहा, आपल्याला विचारलंय 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी कोणता अंक असलेल्या प्रत्येकी 5 मूळ संख्या आहेत. पाहता, एकक स्थानी 1 असलेल्या मूळ संख्या आहेत 11, 31, 41, 61 आणि 71. झाल्या 1, 2, 3, 4 आणि 5. आणि एकक स्थानी 7 असलेल्या संख्या आहेत 17, 37, 47, 67 आणि
1 2 3 आणि 7 पण. 7 17 37 47 आणि 67. 1 2 3 4 आणि 5. 4च आहेत. ही एक अंकी संख्या आहे. इथं या 4च संख्या आहेत. पुढे आहे 9 हा अंक एकक स्थानी असलेल्या आपल्याला संख्या शोधायच्यात. पहिली आहे 19, दुसरी आहे 29, तिसरी आहे 59, चौथी आहे 79 आणि 89. झाल्या 1 2 3 4 आणि 5. पुढे आहे 3 एकक स्थानी असलेल्या आपल्याला 5 मूळ संख्या शोधायच्यात. मग 13 23 43 53 73 आणि 83. झाल्या मग आणि 3 पण 1 2 3 4 5 6 झाल्या ह्या. आणि ह्या एक अंकी 7 पण आहे, पण ही एक अंकी आहे, आणि 3 पण आहे, ही एक अंकी आहे. मग 2 अंकी, ज्याच्या 2 अंकी संख्येमध्ये एकक आणि दशक असतात. मग एकक स्थानी 1 असणाऱ्या ह्या आहेत 5 संख्या, 7 असणाऱ्या आहेत 4 संख्या, 9 असणाऱ्या आहेत ह्या 5 संख्या आणि 3 असणाऱ्या आहेत ह्या 6 संख्या. मग आपल्याला विचारले एकक स्थानी कोणता अंक असणाऱ्या 5 मूळ संख्या आहेत. मग त्याचं उत्तर आहे 1 आणि 9. मग 1 आहे अ मध्ये आणि 9 आहे क मध्ये. मग आपलं उत्तर आहे अ आणि क. पर्याय क्रमांक 1 आहे फक्त अ आणि क, 2 आहे फक्त क, 3 आहे ब आणि ड, 4 आहे फक्त अ ब आणि ड. आपलं उत्तर आहे अ आणि क, आणि ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये अ आणि क. पुढे आहे दुसरा प्रश्न. खालीलपैकी एकूण किती विधाने योग्य आहेत? पहा, अ आहे 1 ही संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ही नाही. हे विधान बरोबर आहे, योग्य आहे. दुसरं आहे 91 ते 100 यामध्ये सर्वात कमी मूळ संख्या आहेत. 91 ते 100 मध्ये एकच मूळ संख्या आहे, ती आहे 97. मग हे विधान पण बरोबर आहे. क आहे 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. हे पण विधान बरोबर आहे. ही सम संख्या असून ही मूळ संख्या पण सम असणारी मूळ संख्या पण आहे. पुढे आहे ड. 1 ते 100 मध्ये 2 अंकी एकूण 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये 2 अंकी एकूण फक्त 21च मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या 25 आहेत, परंतु 2 अंकी मूळ संख्या ह्या 21च आहे. मग हे विधान चुकीचं आहे. मग आपलं अ, ब आणि क 1 2 3 विधान हे बरोबर आहेत. मग पर्याय क्रमांक 1 आहे 4, 2 आहे 3, 3 आहे 2 आणि 4 आहे 1. मग पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे 3. तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गटातील मूळ संख्यांची बेरीज सर्वात जास्त आहे? पाहता आपल्याला मूळ संख्या 11 ते 20 पर्यंत मूळ संख्या आहेत. 11 ते 20 पर्यंत मूळ संख्या आहेत 11, 13, 17 आणि 19. यांची बेरीज करायची आहे. नंतर
91 ते 100 यामध्ये मूळ संख्या फक्त एकच आहे 97 आणि 61 ते 70 यामध्ये मूळ संख्या 2 आहेत 61 आणि 67 आणि 41 ते 50 मध्ये मूळ संख्या आहेत 41 43 आणि 47 पहा इथे 11 ते 20 मध्ये 11 13 17 आणि 19 ह्या 4 मूळ संख्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे 3 आणि 1 4 4 आणि 7 11 11 आणि 9 20 झाले 2 2 आणि 1 3 4 5 आणि 6 उत्तर आलं 60 इथे आहेत 97 एकच मूळ संख्या आहे इथे आहे 1 आणि 7 8 आणि 6 6 12 128 आलं उत्तर 1 आणि 3 4 4 आणि 3 11 हात झाला 1 मग 4 4 2 8 4 3 12 12 आणि 1 13 मग सर्वात कोणाची बेरीज जास्त आली तर 41 ते 50 ची 131 तीन मूळ संख्या आहे त्यांची बेरीज आली 131 मग 41 ते 50 हे उत्तर आहे मग पर्याय क्रमांक 4 मध्ये ते आहे मग बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 41 ते 50 पुढे आहे खालीलपैकी चुकीचे विधान कोणते पहा पहिला आहे दोन विषम संख्यांचा गुणाकार सम संख्या येतो दोन सम संख्यांची बेरीज सम संख्याच येते आणि पहा दोन विषम संख्यांचा गुणाकार सम संख्याच येतो हे विधान आपल्याला विचारले खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे मग दोन विषम संख्यांचा गुणाकार सम संख्याच येते दोन विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्याच येत असतो मग हे विधान चुकीचं आहे ब आहे दोन सम संख्यांची बेरीज सम संख्याच येते हे विधान बरोबर आहे एक सम व एक विषम संख्यांची वजाबाकी विषम संख्याच येते हे विधान पण बरोबर आहे ड आहे दोन विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी विषम संख्याच येते हे दोन विषम संख्यांची बेरीज अथवा दोन विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी ही सम संख्या येते म्हणून हे विधान चुकीचं आहे मग अ आणि ड हे विधान चुकीचं आहे पर्याय क्रमांक 1 आहे फक्त अ 2 आहे फक्त अ आणि क 3 आहे फक्त अ आणि ड 4 आहे फक्त ब आणि क पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे अ आणि ड हे विधान चुकीचं आहे पुढे आहे खालील पैकी पूर्ण वर्ग संख्यांचा गट कोणता आहे पहा 2 3 आणि 7 या तिन्ही पण संख्या वर्ग संख्या नाहीयेत मग नंतर 2 आहे 2 8 27 आणि 64 याच्यामध्ये 8 ही वर्ग संख्या नाही 27 पण वर्ग संख्या नाही पुढे आहे 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग 9 या तिन्ही पण वर्ग संख्या आहेत पुढे आहे 6 चा वर्ग 36 चा वर्ग 6 7 चा वर्ग 49 आणि 9 चा वर्ग 81 मग क आणि ड मध्ये पूर्ण वर्ग संख्या
वर्गसंख्यांचा गट आहे, क आणि ड. पर्याय क्रमांक 2 मध्ये क आणि ड आहे. 6 आहे, म ही एक सम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती सम संख्या नसेल? म ही सम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती सम संख्या नसेल? पहा, म ही सम संख्या आहे, मग म मधून 4 वजा केले म्हणजे सम संख्येमधून सम संख्या वजा केली तर ती सम संख्याच असेल. आणि इथं म म्हणजे सम संख्या आहे, सम संख्येमध्ये सम संख्या मिळवली तर ती पण त्याचं उत्तर सम संख्याच असेल. आणि सम संख्येला सम संख्येने गुणलं तर त्याचं उत्तर पण सम संख्या असेल. परंतु म अधिक 3 ही विषम संख्या आहे. सम आणि विषम संख्ये यांची बेरीज केली सम आणि विषम संख्येची तर ती सम संख्या नसेल, ती विषम संख्या असेल. मग पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढे आहे 7. 2 अंकी एकूण सम संख्या किती आहेत? पहा, 2 अंकी एकूण किती सम संख्या आहेत? 2 अंकी एकूण 45 विषम सम संख्या आहेत आणि 2 अंकी एकूण 45 सम संख्या आहेत. पुढे आहे प्रश्न 8. क ही एक सम संख्या आहे तर क च्या पुढची 5वी सम संख्या कोणती? सम संख्या ही 2 च्या पटीने येत असते. मग क ही एक सम संख्या आहे तर पुढची 5वी सम संख्या काढायची, ती 10 च्या पटीने येणार आहे. मग क मध्ये 10 मिळवले तर आपल्याला 5वी सम संख्या मिळेल. मग क अधिक 10 हे उत्तर बरोबर आहे. पुढे आहे 9. 15च्या वर्गातून 9चा वर्ग वजा केल्यास उत्तर किती येईल? 15चा वर्ग आहे 225. पहा इथं 15चा वर्ग आहे 225. 15च्या वर्गातून 9चा वर्ग आहे 81 वजा केले तर मग 5 मधून 1 गेले 4, 12 मधून 8 गेले 4 आणि 1 मधून 81 44 हा 12चा वर्ग आहे. मग उत्तर आहे 12. उत्तर कितीचा वर्ग येईल तर 12चा वर्ग. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती? पहा, 4 हा 2चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे, 25 हा 5चा वर्ग आहे, परंतु 2 हा कशाचाच वर्ग नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा गटात न बसणारा पर्याय आहे. धन्यवाद.